नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम भरण्यासाठी आपल्याकडे काय काय ऑप्शन्स आहेत. तर नंबर एक ऑप्शन, कंपनीची EMI देण्याची सुविधा. या ह्याच्यात बऱ्याचशा इन्शुरन्स कंपन्या आपल्याला प्रीमियम तिमाही किंवा 6 महिन्यामध्ये म्हणजे इन्स्टॉलमेंटमध्ये भरण्याची आपल्याला ऑप्शन्स देतात, ज्यामुळे आपला प्रीमियम भरण्याची प्रोसेस एकदम सिंपलमध्ये जाते. दुसरं ऑप्शन्स आहे क्रेडिट कार्ड EMI ऑप्शन. जर आपण एक क्रेडिट कार्ड युजर असाल तर आपल्याला वार्षिक प्रीमियम आधी भरायला लागेल आणि त्या प्रीमियमला आपण 3 महिने ते 12 महिन्यामध्ये EMIमध्ये कन्व्हर्ट करू शकता, ज्यामुळे आपल्याला प्रीमियम भरणं खूप सोपं जातं, कारण आपण बाकीचे EMI इन्स्टॉलमेंटमध्ये भरता. हा आणि आजकाल खूप हायली प्रेफरेबल ऑप्शन आहे. तिसरं ऑप्शन आहे BNPL ऑप्शन. BNPL म्हणजे बाय नाव पे लेटर ऑप्शन. हा नवीनच आलेला ऑप्शन आहे, जो बऱ्याच इन्शुरन्स कंपन्यांनी आता चालू केलेला आहे. ह्यामध्ये कंपनी बँक किंवा फायनान्स कंपन्यांबरोबर टायअप करतात आणि आपल्याला मोठे जे प्रीमियम येतात त्यांना इन्स्टॉलमेंट म्हणजे EMIमध्ये कन्व्हर्ट करतात आणि ते आपल्याला त्या सिंपल प्रोसेसमध्ये पे करायची सुविधा देतात. चौथा ऑप्शन आहे इन्व्हेस्टमेंटचा पर्याय. ह्यामध्ये आपल्याला पहिल्या वर्षाचा फक्त प्रीमियम ॲडजस्ट करायला लागतो, पण जो येणारे प्रीमियम असतील त्याला आपण ह्या बँक RD किंवा म्युच्युअल फंडच्या SIP थ्रू आपण त्याला पण ॲडजस्ट तिकडे करू शकतो. हे ऑप्शन्स आपल्याला जे आपण वर बघितले आहेत, त्यामुळे आपल्याला जो मोठा इन्शुरन्स कव्हर आहे, त्याचे जे प्रीमियम येतात, जे आपल्याला मोठे वाटतात, ते आपल्याला भरण्यामध्ये इकडे मदत होते. आजचा आपल्याला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा. पुन्हा भेटू आपण. थँक यू व्हेरी मच. जय हिंद.